आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. सध्या महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये टीओडी स्मार्ट मीटरचा प्रत्येक जण विरोध करतोय. कुठे हे स्मार्ट मीटर फोडून आंदोलन केलं जात आहे, तर कुठे आमरण उपोषणाच्या माध्यमातून या स्मार्ट मीटरला विरोध केला जातोय. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये दररोज महावितरणच्या कार्यालयावर कधी राष्ट्रवादी, मनसे तर कधी शिवसेना या पक्षांच्या माध्यमातून मोर्चे काढून टीओडी मीटरची सक्ती का केली जाते असा जाब महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जातोय. स्मार्ट मीटरला इतका विरोध असताना देखील महावितरण ठेकेदाराच्या बाजूने उभा राहून या स्मार्ट मीटरची सक्ती का करतंय? ग्राहकांचं हित पाहण्यापेक्षा महावितरण ठेकेदाराचं हित का बघतायत? गरज नसताना या स्मार्ट मीटरची सक्ती करून ते का लावले जात आहेत? एकीकडे सर्वसामान्य नागरिक बळीराजाला कर्जमुक्त करा, पेट्रोल, डिझेल, CNG गॅसचे भाव कमी करा, महागाई कमी करा याची मागणी करतायत. मात्र या मागण्या सरकार पूर्ण करत नाही. मात्र ज्या गोष्टीची जनतेनं कधीच मागणी केली नाही ते स्मार्ट मीटर मात्र सक्तीने बसवले जात आहेत. त्यामुळे नक्कीच यामध्ये काहीतरी शिस्त आहे असा आरोप सर्वसामान्यांकडून केला जातोय. सर्वसामान्य जनतेची लूट करण्याचा हा एकमेव उद्देश हे टीओडी मीटर लावण्यामागे आहे अशी शंका नागरिक व्यक्त करतायत. विशेष म्हणजे महावितरणचे अधिकारी स्वतः या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून मोबाईलवर प्रत्येक तासाला किती रीडिंग पडलंय हे आपण पाहू शकतो असं सांगतात. याचाच अर्थ हे स्मार्ट मीटर एखाद्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटशी जोडले जाऊ शकतात हे सिद्ध होतंय. मग साहजिकच या इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या माध्यमातून हे स्मार्ट मीटर फास्ट केले जाऊ शकतात आणि त्यामुळे ग्राहकांना भरमसाठ बिल येऊ शकतं. याची अनेक उदाहरणं दररोज वाढीव बिल आलेले नागरिक महावितरणच्या कार्यालयात घेऊन जातात आणि याबद्दल तक्रार करतात. मात्र महावितरणचे अधिकारी त्यांना कोणत्याही प्रकारची दाद लागू देत नाहीत. स्मार्ट मीटरला वाढणारा जनतेच्या विरोधामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारनं या मीटरवर बंदी आणावी. देशातील अनेक राज्यांमध्ये तेथील सरकारनं या स्मार्ट मीटरवर बंदी घातली आहे. मग महाराष्ट्रात याला विरोध असताना इथे बंदी का घातली जात नाही? लवकरात लवकर हे स्मार्ट मीटर लावण्याचं बंद करावं, अन्यथा भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न राज्यामध्ये निर्माण होईल. पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट.